काय ग, एवढ्या मोठ्या साम्राज्याची राणी मालकीण आणि काय हे? मला मला पाणी हवंय, मला पाणी हवंय, मला पाणी हवंय. कोणी पाणी देतं का? पाणी पाणी सुद्धा मागता येत नाहीये तुला. खूप वाईट वाटलं मला. माझाच ऊर भरून आला आणि मग मला असं वाटलं की नाही नाही, पाणी पाजण्याचं पुण्यकर्म मला करायला पाहिजे. म्हणून मी तुला हे पाणी देण्यासाठी आले. पण नंतर लक्षात आलं की अरे, अलीकडे तुम्हा लोकांची मगरुरी फार वाढलेली आहे. आणि मग ठरवलं आता तर पाणी अजिबात द्यायचंच नाही. आणि त्यात तुमची ती नात बनून आली आहे ना कमळी, ती तर जरा जास्तच आगाऊ आहे. तिला काय वाटतं की मला या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींनी मला खूप फरक पडेल, मला खूप त्रास होईल. तिला कल्पना नाही अजून, ओळखलं नाहीये तिने मला. ही कामिनी काही चीज आहे हे तिला कुठे माहिती आहे. आणि तू पण ढकलगाडी, तू पण वाट बघतोयस ढकलगाडीतनं इकडे. काय नातीच्या जीवावर कशा आपल्याला उड्या मारता येतील त्या. बघ बघ स्वप्न बघ. तुमची स्वप्न फक्त स्वप्नच ठेवणार आहे मी. तुम्हा लोकांचा जो काही माज आहे ना, तो मी असा उतरवणार आहे ना. विचारा बरं, विचारा ना कसा उतरवणार आहे. विचारा, विचार ना. अरे विचारा तर खरं ना. आता तुम्ही काही विचारतच नाही तर मग मी काय बोलणार. काय तुम्ही काय जिवंत आहात? हा, श्वास घेताय ना म्हणजे तुम्ही जिवंत आहात. आणि तुम्ही जिवंत आहात म्हणून तुम्ही जगताय. तुम्हाला माहिती आहे का मी काय करणार आहे? ही तुमची मोठी नात आली आहे ना, तिचा मी असा डाव करणार आहे ना, असा डाव करणार आहे. आत्ता नाही सांगणार गे. काय ए ढक्कलगाडी, ए आता ही अशी हालचाल करून काय उपयोग नाहीये. खरं तर तिच्या जीवाशी खेळायला मला तुम्ही दोघांनी भाग पाडलेले आहेत. त्यामुळे आता मी जो काही खेळ खेळायचा तो मी करणार आहे. आणि तुम्ही मात्र वाट बघत बसा तुमच्या मोठ्या नातीचं मेलेलं मेलेलं तोंड बघण्यासाठी. पुन्हा येते पाणी पाजायला.